तर नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, येत्या 3 मे ला नीट 2026 ची एक्झाम कंडक्ट केलेली आहे आणि नीट NTA कडून ऍडमिट कार्ड सुद्धा रिलीज झालेले आहे. तर आपल्याला एक्झाम सेंटरला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत कॅरी करायचे आहेत व ऍडमिट कार्डच्या किती प्रती प्रिंट काढायच्या आहेत त्याबद्दल आज आपण माहिती देतो. तर नीटच्या पोर्टलवरून आपण ऍडमिट कार्ड डाउनलोड करताना 2 प्रती ऍडमिट कार्ड डाउनलोड करा, जेणेकरून एक ऍडमिट कार्ड आपलं एक्झाम सेंटरला जमा करण्यात येणार आहे आणि एक ऍडमिट कार्ड आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कॉलेजला ऍडमिशन करतेवेळी जमा करावे लागते. तर विद्यार्थ्यांनी 2 प्रती नीटचे ऍडमिट कार्ड काढण्याचे करावे. त्यानंतर ऍडमिट कार्ड काढल्यानंतर या ठिकाणी आपण जो फोटो नीटचा अप्लिकेशन फॉर्म भरताना अपलोड केला होता तो आपल्याला इथे स्टिक करायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या बॉक्समध्ये ब्लू इंकने आपल्याला इथं लेफ्ट हँडचा थंब द्यायचा आहे आणि इथे जी तुम्हाला सिग्नेचर करायची आहे ती एक्झाम हॉलमध्ये करायची आहे. कुठल्याही प्रकारे आपल्या घरी इथे सिग्नेचर करण्याची आवश्यकता किंवा घाई करू नका. त्यानंतर सेकंड पेज वरती जो पोस्टकार्ड साईजचा फोटो आपण काढला होता तो पोस्टकार्ड साईजचा 4x6 मध्ये आपल्याला इथे फोटो स्टिक करायचा आहे आणि आपल्याला थर्ड पेजला इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत त्या व्यवस्थितरित्या रीड करून घ्या. एक्झाम हॉलमध्ये आपल्याला थर्ड पेज घेऊन जाण्याची गरज नाही. जस्ट 2 पेजेस आपल्याला एक्झाम सेंटरला घेऊन जायचे आहे. नीट एक्झाम बद्दल तसेच काउन्सिलिंग प्रोसेसच्या बद्दल संपूर्ण माहितीसाठी कृष्णा कन्सल्टन्सीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून घ्या, जेणेकरून नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील. धन्यवाद.